नमस्कार, जय महाराष्ट्र। राज्य शासनामध्ये मदत व पुनर्वसन विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अनेक प्रकल्पग्रस्त यांनी माझी भेट घेतली। आपल्या सर्वांना कल्पना आहे की केंद्र शासनाने नवीन भूसंपादन कायदा हा 2014 पासून लागू केला, ज्यामध्ये शेतकऱ्यांना जमिनीच्या 4 पटीने मोबदला दिला जातो। किंबहुना अनेक राज्य सरकारनी 5 पटीने देखील थेट खरेदीतून जमीन घेण्याचं धोरण अवलंबिले आहे। हे सर्व होत असताना ज्यांनी 1894च्या जुन्या भूसंपादन कायद्यानुसार राज्य शासनाला जमिनी दिल्या, त्यापैकी अनेक लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीचं सानुग्रह अनुदान घेतलं। किंबहुना अनेक लोकांनी प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा म्हणून शासनाला 1 पटीने जमिनीचा ताबा दिला आणि थेट खरेदीतून राज्य शासनाने जमिनी घेतल्या। अशा सर्व प्रकल्पग्रस्ताचा दाखला देऊ नये अशा पद्धतीची भूमिका राज्य शासनाची होती। त्यासोबतच ज्यांनी प्रकल्पामध्ये जमीन दिल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचं एकमुष्ट रक्कम घेतलेली आहे, असे प्रकल्पग्रस्तांना देखील प्रकल्पग्रस्ताचा दाखला देऊ नये अशा पद्धतीची भूमिका राज्य शासनाने घेतली होती। या संदर्भामध्ये गोसीखुर्द भागातील अनेक प्रकल्पग्रस्त जे त्यांनी माझी भेट घेतली आणि त्यांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला द्यावा अशा पद्धतीचा एक निर्णय मी केला, ज्यातून सुमारे 20-25 हजार प्रकल्पग्रस्त जे गोसीखुर्दमध्ये प्रकल्पामुळे बाधित होते त्यांना नोकरीची संधी प्राप्त झाली आणि 5% आरक्षणामध्ये ते भाग घेऊ शकले। परंतु महाराष्ट्रातील सर्व शेतकरी ज्यांनी राज्य शासनाला नवीन भूसंपादन कायदा येण्यापूर्वी 1 पटीने पैसे घेऊन थेट खरेदीद्वारे जमीन दिल्या किंवा एकमुष्ट रक्कम स्वीकारलेली आहे आणि ती रक्कम पुनर्वसनायोग्य स्वीकारली असल्याचे कारण सांगून राज्य शासनाने त्यांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला द्यायचा नाही असं भूमिका घेतली होती। परंतु तो निर्णय आता मी बदललेला आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या मान्यतेने आपले मदत पुनर्वसन मंत्री श्री मकरंद पाटील यांच्याकडे जाऊन राज्यातील सर्व प्रकल्पग्रस्त ज्यांनी 1 पटीने सरकारला जमिनी थेट खरेदीद्वारे दिलेल्या आहे, वेगवेगळ्या प्रकल्पासाठी स्वेच्छेने जमीन दिलेली आहे, किंवा त्यांची जमीन शासनाने 1894च्या कायद्यानुसार संपादित केली आहे, अशा सर्व प्रकल्पग्रस्तांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय पदभरती होत आहे। आपल्या सर्वांचा 5%चं आरक्षण देखील समांतर आरक्षण त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या सर्व प्रकरणी आपण या सर्व जागेमध्ये जे भरती होत आहे शासकीय भरतीमध्ये आपण अर्ज करा आणि अर्ज करून आपापल्या पात्रतेनुसार ती नोकरी मिळवण्याचा आपण प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि महाराष्ट्राच्या सर्व प्रकल्पग्रस्तांना ज्यांनी जुन्या कायद्यानुसार राज्य शासनाला जमिनी दिल्या त्या सर्वांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला मिळावा यासाठी खूप मोठं एका प्रकारची लढाई होती। ही लढाई खूप अभ्यासपूर्ण विश्लेषण करून युक्तिवाद करून मी हा धोरण बदलून दिला आणि माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या सहकार्यामुळे झालं आणि यातून राज्याच्या लाखो प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेल आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आपल्या पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देतो आणि भविष्यात अशा पद्धतीचे अनेक लोकाभिमुख निर्णय ज्यातून ज्यांनी शासनाला वेगवेगळ्या प्रकल्पात जमिनी दिल्या आहे, ज्यांच्या स्वतःचा कुटुंबाचा रोजगार गेला आहे, अशा सर्व कुटुंबासाठी नवीन महामंडळामार्फत या सर्व प्रकल्पग्रस्तांना अधिक न्याय कसं देता येईल त्यासाठी लवकरात लवकर आपण एक धोरण करत आहोत। तो धोरण झाल्यानंतर निश्चितच मी आपल्या सर्वांना आपल्या हलकटी सूचना त्याच्यात मागवणार आहे। परंतु हा निर्णय आपण आता मी फेसबुकवर पोस्ट करत आहोत, इंस्टावर पोस्ट करत आहोत, आपण वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून याची योग्य प्रसिद्धी करावी अशी मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।